माहिती अधिकार नियम 2026 तात्काळ रद्द करा. भारतीय जनसंसदचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या महाराष्ट्र माहितीचा अधिकार नियम 2026 मधील दुरुस्त्या नागरिकांच्या माहितीच्या अधिकारावर गदा आणणारे असून या नियमावलीतील तरतुदी तात्काळ रद्द कराव्यात अशी मागणी भारतीय जनसंसदेचे राज्य निमंत्रक अशोक सब्बन यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. तसेच या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे 5 जुलै 2026 पासून राळेगणसिद्धी येथील यादव बाबा मंदिरात उपोषणास बसणार असल्याचंही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. माहिती अधिकार नियम 2026 मधील शुल्क वाढ, ओळखपत्र जोडण्याची सक्ती, एक विषय एक अर्ज ही अट, माहिती मागवण्याचे कारण विचारण्याची तरतूद, सुनावणीला अनुपस्थित राहिल्यास अपील फेटाळण्याची तरतूद, अर्जदाराच्या मृत्यूनंतर प्रकरण बंद करण्याचा नियम, वकिलांच्या मदतीवरील निर्बंध आणि पुनरावृत्ती अर्ज निकाली काढण्याची तरतूद यावर निवेदनात तीव्र आक्षेप घेण्यात आला आहे. या सर्व तरतुदींमुळे माहिती मिळवण्याची प्रक्रिया अधिक खर्चिक, क्लिष्ट आणि नागरिकांसाठी त्रासदायक होणार असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच भ्रष्टाचार उघड करणारे नागरिक, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि व्हिसल ब्लोअर्स यांच्या सुरक्षिततेवरही याचा परिणाम होऊ शकतो अशी चिंता व्यक्त करण्यात आली आहे. माहितीचा अधिकार हा नागरिकांचा मूलभूत लोकशाही हक्क असून त्यावर कोणतंही आर्थिक किंवा प्रशासकीय निर्बंध लादणं अयोग्य असल्याचं मत व्यक्त करत संबंधित नियमावली तात्काळ मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा भारतीय जनसंसदेने दिला आहे. आंदोलनात सुधीर भद्रे, शाकीर शेख, संध्या मेढे, भैरवनाथ वाकळे वह, जालिंदर बोरुडे, तुषार सोनवणे, शिवाजी बेलोटे, अशोक डाके, रईस शेख, पोपट साठे, अशोक भोसले, सुनील टाक, कांतीलाल पाटील, ज्ञानदेव चांदणे, असलम शेख, सुभाष कडलग, बाळासाहेब पालवे, वीर बहादूर प्रजापती, विजय शिरसाट आदी उपस्थित होते. माहिती अधिकार 2005 हा कायदा अस्तित्वात आल्यापासून त्यामध्ये दुरुस्ती करण्याचा घाट शासनानं वेळोवेळी घातला. आजही शासनाने विशेषतः महाराष्ट्र शासनाने याच्यामध्ये जी दुरुस्ती आणलेली ही दुरुस्ती माहिती नाकारण्याची भूमिका मोठ्या प्रमाणावर पुढे येईल अशा पद्धतीची दुरुस्ती आहे. शुल्कामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ केली, त्याचबरोबर माहिती अधिकारासाठी ओळखपत्र जोडण्याची सक्ती करण्यात आली, त्याचबरोबर माहितीचं कारण काय असावं हे सर्वात महत्वाचा मुद्दा त्यांनी त्यामध्ये इन्व्हॉल्व केलेला आहे. तर हे सर्व यामध्ये असू नये. कारण आहे की जर आम्हाला ओळखपत्र द्यायचं असेल तर त्या ओळखपत्रामुळे कदाचित त्याचं खाजगीकरण उघड होईल, त्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जाईल. त्याचबरोबर शुल्काची वाढ ही फार मोठ्या प्रमाणावर केलेली आहे, त्यामुळे गोरगरिबांना किंवा जे गरजवंत आहेत या लोकांना मोठ्या प्रमाणावर त्याच्यावर पैसे व्यस्त करावे लागतील. पुनर्विलोकन म्हणजे पुन्हा अर्ज करता येणार नाही. बऱ्याच वेळा माहिती चुकीची दिली जाते, अपूर्ण दिली जाते, योग्य माहिती दिली जात नाही. अशा वेळेस ती वारंवार अर्ज करावा लागतो. काही वेळेस काय होतंय की अपडेट माहिती घेण्यासाठी त्याच विषयाची माहिती पुन्हा मागावी लागते आणि अशा वेळेस पुनर्विलोकन करता येणार नाही ही भूमिका सुद्धा चुकीची आहे. त्याचबरोबर अडाणी माणसं आहेत, काही लोकांना कायद्याची परिभाषा समजत नाही किंवा नेमकं काय मांडावं, शासनाकडून काय घ्यावं याच्या संदर्भात अपिलामध्ये गेल्यानंतर वकिलाची गरज भासते आणि या ठिकाणी वकील देता येणार नाही अशी जी भूमिका घेतली ही भूमिका सुद्धा चुकीची आहे. काही लोकांना वकिलाची निश्चितच गरज आहे, त्यामुळे वकील देता आला पाहिजे. अशा अनेक गोष्टी यामध्ये ज्या केलेल्या आहेत. त्याचबरोबर खाजगीकरणाची जी व्याख्या केलेली आहे या खाजगीकरणाची व्याख्या संदिग्ध आहे, त्या व्याख्येनुसार आज माहिती नाकारण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे. तर हे सर्व बदल त्यांनी टाळले पाहिजे. सर्वात महत्वाचं आहे, जर यांना अर्ज कमी यावे असं वाटत असेल तर कलम 4 ख उपकलम 1 आणि त्याचे पोटकलम 1 ते 17 या 17 कलमांची स्वयंस्फूर्तीनं जाहीर करावयाची माहिती जर मोठ्या प्रमाणावर जाहीर केली तर लोकांना अर्ज करण्याची वेळच येणार नाही. मुळातच हा कायदा बेतत असताना 100 दिवस अगोदर नोटिफिकेशन निघालं होतं आणि त्यामध्ये स्पष्ट सांगितलं होतं की आम जनतेसाठी प्रत्येक कार्यालयाने इतकी माहिती प्रसिद्ध करावी की आम जनतेला अर्ज करण्याची वेळच येणार नाही. मग आज या पद्धतीनं शुल्क वाढवलं पण दंडाची रक्कम वाढवली नाही. त्याचबरोबर कलम 4 ख ची माहिती जर त्या कार्यालयात उपलब्ध नसेल अद्यावत तर त्याच्यावर कारवाई काय करणार याच्या संदर्भात कुठल्या भूमिका घेतल्या नाहीत. तर या सर्व भूमिका आम जनतेच्या सहकार्यानं, सल्ल्यानं, जनतेला विचारून त्यांनी या कायद्यामध्ये काही दुरुस्ती करणं अपेक्षित होतं. तसं न करता परस्पर लोकशाही मार्गाचा वापर न करता
ज्या लोकशाहीनं आम्हाला माहितीच्या अधिकारानं या कारभारामध्ये लक्ष घालण्याचा अधिकार दिलेला आहे, ते अधिकारच कमी करण्याचा डाव सरकार करतंय. केंद्र सरकारचा कायदा असं सांगताय की संपूर्ण देशामध्ये कायदा एकाच पद्धतीचा असावा. केंद्र सरकारमध्ये अर्ज करण्यासाठी फक्त 10 रुपये शुल्क आहे, अपिलासाठी कुठल्याही प्रकारचं शुल्क नाही. मग केंद्राचा कायदा आणि राज्याचा कायदा याच्यामध्ये अशी विसंगती असू नये, अशा गोष्टी या ठिकाणी घडतायत. त्याचबरोबर अण्णांनी सुद्धा याच्यावरती आवाज उठवला. 5 जुलै पासून उपोषण करणार ते असं त्यांनी मांडलेलं आहे. अण्णांना उपोषणाची वेळ येऊ नये यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून हे आंदोलन मोठ्या प्रमाणावर अधिक तीव्र कसं करता येईल या दृष्टीनं सातत्यानं प्रयत्न चालू आहेत. आज माहिती आयुक्त राळेगण सिद्धीला अण्णांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत आणि त्या चर्चेमध्ये काय निष्पत्ती होती ते पाहावे लागेल. जर या चर्चेमध्ये निष्पत्ती झाली नाही तर महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन अधिक तीव्र करावं लागेल. माहिती अधिकाराच्या कायद्याची मोडतोड करणाऱ्या सरकारचा माहिती अधिकाराची मोडतोड करणाऱ्या सरकारचा इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद. भारत माता की जय, भारत माता की जय. भारतीय संविधान चिराई हो, भारतीय संविधान चिराई हो. माहितीच्या अधिकाराची मोडतोड करणाऱ्या सरकारचा अधिकाराच्या कायद्याची मोडतोड करणाऱ्या सरकारचा घेतल्याशिवाय राहणार नाही. कोण म्हणतं देणार नाही, घेतल्याशिवाय